पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 जवानांना वीरमरण आलं। चोरपांगरा गावामधल्या नितीन राठोड आणि मलकापूरच्या संजय राजपूत यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय। त्यांच्या हौतात्म्यानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी लढताना बुलढाण्याच्या या 2 सुपुत्रांना देशासाठी बलिदान दिलं। काश्मीरातल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात लोणारच्या चोरपांगरा गावातील नितीन राठोड आणि मलकापूरच्या संजय राजपूत यांना वीरमरण आलं। देशसेवेचा ध्यास घेऊन संजय राजपूत हे वयाच्या 23व्या वर्षी CRPF मध्ये दाखल झाले। 20 वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर निवृत्ती घेण्याऐवजी देशसेवेचं व्रत घेतलेल्या राजपूत यांनी 5 वर्षांचा सेवाकाळ वाढवून घेतला होता। संजय राजपूत यांच्याप्रमाणे लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावातील सुपुत्र नितीन राठोड हे देखील शहीद झालेत। नितीन राठोड काही दिवसांपूर्वीच सुट्टीसाठी म्हणून आपल्या गावी आले होते। 8 दिवसांपूर्वी भेटलेला मित्र आज या जगात नाही, हा धक्का पचवणं त्यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी कठीण होऊन बसलाय। संपूर्ण चोरपांगरा गावावर ज्यामुळे शोककळा पसरली आहे। बुलढाण्यातील या वीरपुत्राला मानवंदना देण्यासाठी तयारी करण्यात येते, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी। पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जवान शहीद झालेले आहेत। हे दोन्ही जवान बुलढाणा जिल्ह्यातील आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हे जे चोरपांगरा गाव आहे की ज्या ठिकाणचे जवान नितीन राठोड हे शहीद झालेले आहे। हे शहीद झालेले आहे, त्यामुळे पूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे। दोन्ही जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी जवानांच्या पार्थिव हे दिल्लीवरून औरंगाबाद विमानतळावर आणल्या जाणार आहेत। औरंगाबाद विमानतळावरून हे पार्थिव सिंदखेड राजा इथे आणले जाणार आहे आणि त्या ठिकाणूनच हे चोरपांगरी या गावात या ठिकाणी सुमारे 11 वाजेपर्यंत हे पार्थिव येणार आहेत। या पार्थिव आल्याच्या नंतर या ठिकाणी 1 तास त्यांच्या अंतिम दर्शनासाठी, परिसरातल्या लोकांच्या अंतिम दर्शनासाठी इथं पार्थिव ठेवले जाणार आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहेत। यामुळे चोरपांगरी गावच्या ज्या शाळेत नितीन राठोड शिकले होते त्या शाळेच्या प्रांगणात ही अंत्यविधी या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येणार आहेत। यामुळे संपूर्ण परिसरातील पंचक्रोशीतील लोकांवर मोठी शोककळा पसरलेली आहे। लक्ष्मण सोळंके, साम TV, बुलढाणा।